ठीक आहे, चल पोलीस स्टेशनला चल, आपण बोलूया पोलीस स्टेशनला. इंडियन रोड्स पर कार चलाना दिन ब दिन बहुत ज़्यादा डिफिकल्ट होता जा रहा है, जिसका मेन रीज़न ये है कि लोग छोटी छोटी बातों पर भी ट्रिगर हो जाते हैं और रोड रेज पर उतर आते हैं। स्पेशली अगर एरिया अपना हो तो झगड़ा करने में इंसान और ज़्यादा आगे बढ़ता नज़र आता है। आपने सुना होगा कि अपनी गली में तो कुत्ता भी शेर होता है, और ये रोड रेज के मामले बहुत ही कॉमन हो चुके हैं, जिसमें लोग ओल्ड एज लोगों से भी लड़ना शुरू कर देते हैं। पर कल आपने देखा कि XUV 9E ड्राइवर को एक सही सबक मिला था कुछ दादाजी लोगों से लड़ने का। आज एक और वीडियो सामने है जो महाराष्ट्र से है। ये वीडियो एक एनोनमस मेंबर ने ऑनलाइन ग्रुप पर शेयर किया था। आप इंस्टाग्राम, फेसबुक या ईमेल आईडी rana1989@gmail.com पर एक्सीडेंट की डिटेल शेयर कर सकते हैं। यहाँ बात बस इतनी सी थी कि रोड ब्लॉक करने वाले दो बाइकर्स को कार ओनर ने यहाँ हॉर्न दिया और हटने के लिए बोला, और वो इतनी सी बात पर ट्रिगर हो गए और लगातार कार का रास्ता रोका गया। बाद में एज़ पर कार ओनर उन्होंने बताया कि यहाँ बाइक पे बैठे इंसान का कहना था कि मैं यहाँ का लोकल हूँ, तुम्हें लोकल लोगों से बिहेव करना नहीं आता है क्या। और वीडियो देख के आप समझ सकते हैं कि गलत कौन था। यहाँ पूरा इंसिडेंट शेयर किया गया है, तो वीडियो थोड़ा लंबा है पर दिखाता है कि इंडिया में लॉ, पुलिस और ट्रैफिक सेंस का कोई ज़्यादा मतलब नहीं है। उशीर झालाय मला, काय आलं साईडला उभं राहून बोलले. काय म्हणलं? नाही काय काय राग कशाचा आलाय? राग आला कशाचा? कशाचा राग आला सांग? नाही मी काय म्हणलं नाही, मी काय म्हणलं फक्त साईडला उभं राहून बोला, मला जायचं, उशीर झाला मला कंपनीत. अरे मला जायचंय. मग साईडला जागा होती ना. नाही साईडला उभं राहून बोलायचं ना. ठीक आहे बघूया. हा ठीक आहे. म्हणलं हा मला मारण्यासाठी, तर मला जाऊन देत नाही. हा बरोबर, मला अर्जंट हेल्प पाहिजे. हा घटनास्थळ आहे, गुंड पण घटनास्थळ आहे, मी गाडीत आहे. हा मारहाण होऊ शकते, मला अर्जंट हेल्प पाहिजे.
अमोल जांभले नाव आहे माझं. हो माझाच नंबर आहे. हां माझं वय 34 आहे. 34 वय आहे माझे. 34. हा चाकण पोलीस स्टेशन आहे. मोईगाव आहे. फाळके वस्ती तिथं मला अडवलेलं आहे. फाळके वस्ती फाळके मोईगावमध्ये. हा बरोबर आहे. पोलीस फक्त पाहिजेत. अडवलेलं आहे मला. बहुतेक ते चाललेत वाटतं. पण कंप्लेंट घेता येईल का? तो माणूस गाडी काढून चाललेला आहे पळून. काय करणार? पाठवून किती वेळ लागेल? मग मी इथंच थांबू का? ती गाडी ते गेली तरी? बरं ठीक आहे पाठवून द्या. हा ओके. ठीक आहे ओके. थँक्यू. थांब एक मिनिट. हॅलो. अरे फाळके वस्ती वाढणार झालेत माझे. ते नाही काय एक बुलेटवाला आहे. ते वापस तुझ्या पाठीमागे राहते. नाही का ती गाडी घेऊन थांबलं होतं मध्ये. मी हॉर्न दाबला म्हणून त्याला राग आला. आता त्याने माझी मेन रोडला गाडी अडवली आणि हे केलंय काय भांडणं करतो. शिव्या वगैरे दिल्यात. मेन रोडला गाडी अडवली. गाडीवर लाथा वगैरे मारल्यात. दुसरं कोण आहे काय माहित. मी पोलिसांना फोन केलाय. पोलीस येत आहे तिथं. मी तिथंच आहे. काय करू मी? कोणाला लावतो? हॅलो. हा हॅलो. हा मला मारहाण करायचा प्रयत्न चाललाय. माझ्या गाडीला लाथा वगैरे मारतायत. मोहीतून बोलतोय मी. मोहीतून. हा किती वेळ लागेल? माझ्या गाडीवर लाथा बुक्क्या मारायला चालू झालेलं आहे. अहो अर्जंट असेल तर, नाही तर मला इथून निघाला कस तरी. मग मी थांबू का? मी जाऊ इथून निघून गाडी काढून कस तरी? बरं ठीक आहे ओके. मॅटर काय नाही झाला. त्यांनी ते रस्त्यावर उभे राहिले होते. मी हॉर्न दाबला. मग ते असं दोन असं काहीतरी करतो.
तो आपने देखा कि कैसे बाइकर ने यहाँ मल्टीपल टाइम गाड़ी का रास्ता रोका और धमकाया भी। लोगों ने भी यहाँ कार ओनर को मना किया कि एफआईआर करके कोई फ़ायदा नहीं है, और कार ओनर ने भी कंप्लेन नहीं की क्योंकि उनका मानना था यहाँ कुछ होना ही नहीं है। पर सबूत यहाँ रिकॉर्डेड है और अभी भी इस बाइक पर बैठे लोकल गुंडे पर एक्शन लिया जा सकता है। तो वीडियो को आप ज़्यादा से ज़्यादा शेयर करें। बाकी आपका क्या मानना है, यहाँ क्या करना सही रहता है, कमेंट में ज़रूर बताइएगा। चलता हूँ, मैं मिलूँगा आपसे जल्दी एक नए वीडियो के साथ। टिल दैट टाइम दिस मी साइनिंग ऑफ। जय हिंद।